आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी, बोगस शिक्षक भरती प्रकरणी मालेगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे। यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे। तर बोगस शिक्षक भरती प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मालेगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे। यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती। तर या कारवाईमुळे आता शिक्षण क्षेत्रात खळबळ माजलेली आहे। नाशिकच्या मालेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, काय अपडेट? तर काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। नाशिकच्या मालेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्यासोबत संवाद साधूयात। बब्बू, काय अपडेट? हा शिक्षण घोटाळा म्हणजे बोगस शिक्षण भरती घोटाळा आहे आणि या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 4 तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि याच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेतही मुद्दा मांडला होता। त्याच्यानंतर एसआयटी नेमण्यात आली होती आणि या एसआयटीने चौकशी केली आणि त्याच्या अंतर्गत जे दोषी आढळले आहे आता त्यांचं पकड सत्र सुरू झालेलं आहे। आज रात्री 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे या अगोदर 3 आरोपी याच्यात अटक करण्यात आलेले आहे। एकूणच 6 आरोपी झालेले या प्रकरणात अटक आणि आणखी काही आरोपी याच्यात अटक होण्याची शक्यता आहे। जवळपास 100 कोटीचा बोगस शिक्षण घोटाळा असल्याचा आरोप आहे आणि ज्या तक्रारदारांनी याच्यावर तक्रार केली होती त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा घोटाळा सुरू होता आणि विशेष म्हणजे शिक्षण मंत्री मालेगावचे त्यांनी याच्यावर कडक कारवाई करण्याची आदेश दिलेला आहे आणि संपूर्ण चौकशी करण्याची दादा भुसे यांनी देखील मागणी केली आहे। ठीक आहे बब्बू, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।